कडक आणला बाबा. हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग मुंबई. आज आम्ही जात आहोत विरारला. विरारला जाण्याचं कारण म्हणजे विरारला थोडंसं फिरण्यासाठी आमचा आज प्लॅनिंग आहे. मेन म्हणजे जाण्याचा उद्देश म्हणजे विरार बीच आणि त्या साईडला असलेल्या शेतकरी ढाब्यावरील तंदुरी मिसळ. पहिला आम्ही स्टेशनला उतरल्याच्या नंतर एक विरारचाच मित्र आम्हाला बाईकवरती घेण्यासाठी येणार आहे. तिथून आम्ही बीचवर जाणार आहोत. बीचवरती थोडंसं टाईमपास वगैरे करणार. त्याच्यानंतर शेतकरी एक ढाबा आहे तिकडे त्या साईडलाच, शेतकरी ढाब्यावरची मिसळ आम्ही खाणार. तिथून थोडंसं बाजूलाच एक रिसॉर्ट आहे, त्या रिसॉर्टमध्ये एक तास स्विमिंग करणार. स्विमिंग झाल्याच्यानंतर मग आम्ही त्याच मित्राच्या घरी आम्ही जेवायला जाणार. त्यांनी आम्हाला जेवणासाठी खास बोलवलेलं आहे. हा आहे कुशल, माझ्याच कामावरील मित्र. आता विरार स्टेशन आलेलं आहे. विरारचे लोक चालू ट्रेनमध्ये कशाप्रकारे चढतात ते तुम्हाला थोडासा दाखवण्याचा प्रयत्न करतो. आम्ही एका साईडलाच उभे आहोत. समोर लोकांना येण्यासाठी जागा मोकळी ठेवलेली आहे. किती गर्दी असते आणि कशाप्रकारे लोक चढतात ते तुम्ही पाहाच एकदा. आता मी विरार स्टेशनवरून आपला स्टेशनच्या वेस्ट साईडला आहोत. वेस्ट साईडला आम्ही चालतो आहे, वेस्ट साईडला आम्ही बाहेर पडतो आहे. तिकडे आमचा मित्र आम्हाला घेण्यासाठी येतो आहे. चला तर पुढे बघूया. हा आहे साई लाड, आमचा मित्र. अजून एक मित्र आहे जो अजून उठलेला नाही आहे, त्याला कॉल करतो आहे आम्ही व तो पुढे आम्हाला पिकअप करेल. इथून आता आम्ही निघालो आहोत वेस्ट साईडने. आम्ही बाईकवरती ट्रिपल सीट आहोत. एक मित्र अजून झोपलेला आहे, तो उठला नाही, त्याच्यामुळे आम्ही ट्रिपल सीट चाललो आहे. विरारचे रस्ते जरा खराबच आहेत. आत्ता आम्ही पहिल्यांदा चाललो आहोत शेतकरी ढाब्यावरची तंदूरी मिसळ खाण्यासाठी. राहुल जो आमचा दुसरा मित्र आहे तो आम्हाला तिकडे जॉईंट होईल. पाहू शकता तुम्ही, आम्ही पोचलेलो आहोत शेतकरी ढाब्यावरती. आतमध्ये एंट्री करतो आहे. खूप अशी गर्दी असते. बाईक पाहू शकता किती पार्किंगमध्ये लागलेले आहेत. काय सुंदर असं वातावरण आहे. पाहू शकता, हाच तो शेतकरी ढाबा जिथे आपल्याला तंदूरी मिसळ जी फेमस विरार बीचवरती आपल्याला मिळते. निसर्गाच्या कुशीत असं बसलेलं हे शेतकरी ढाबा आहे. पाहू शकता कशाप्रकारे त्याची सजावट केलेली आहे. नारळीची झापं, बांबूच्या झाडांपासून सर्व वापरलेलं सर्व लाकूड वगैरे, बहुतेक हे सर्व लाकडीच बांधकाम, सर्व बसायला खाट वगैरे जुन्या पद्धतीचे सर्व सामान वगैरे आहे. थोडंसं इकडे काहीतरी काम वगैरे चालू आहे इथं. पाहू शकता कशा प्रकारे हा शेतकरी ढाबा आहे. हे मित्र आपले कुशल, साई आणि फायनली आपला लेट येणारा मित्र आता पोचलेला आहे. आम्ही चौघंजणं एकाच कंपनीमध्ये जॉब करतो. तंदुरी मिसळची आम्ही ऑर्डर दिलेली आहे, आता ती येईलच. तंदुरी मिसळची ऑर्डर आलेली आहे. पाहू शकता कशाप्रकारे तंदुरी मिसळ. आता ह्याच्यामध्ये कोळसा टाकण्यात येतो आहे. कोळशाचा जो गावठी प्रकारचा असतो, गावामध्ये जेवणामध्ये जो कोळसा टाकून जो स्वाद येतो, तशा प्रकारे हा कोळसा मिसळमध्ये टाकला जातो आणि त्याचा स्वाद हा वेगळाच प्रकारचा असतो. पाहू शकता गरम गरम अशी झणझणीत तंदुरी मिसळ, जी आपल्याला मटक्यामध्ये आणि हा जो टोपला आहे
तो बांबूंच्या काठांपासून तयार केलेला असतो. त्याच्यामध्ये आपल्याला पाव वगैरे असे दिलेले आहेत. पाहू शकता तुम्ही कशा प्रकारे मिसळ, तोंडाला पाणी सुटलेलं असं. पाव पण आपल्याला ग्रिल करूनच भेटतात. मस्तपैकी त्याच्यामध्ये कांदा अशा प्रकारे मिक्स करायचा. पाहू शकता. अजून बोल टाकायचं. त्यानंतर थोडासा लिंबू वरून पिळायचा. आम्ही जास्त मिसळ मागवली नाही. आम्ही चौघांमध्ये 2च प्लेट मागवले, कारण आम्हाला नंतर मित्राकडे परत चिकन वडे खायचे आहेत. या मिसळची जी टेस्ट आहे ना, ती टेस्ट म्हणजे खूप अलग, म्हणजे वेगळ्याच प्रकारची टेस्ट आहे. म्हणजे आपण ज्या नॉर्मली हॉटेलमध्ये जेवतो, जी मिसळ आपण खातो, त्या मिसळच्या पेक्षाही अलगच टेस्ट आहे. आत्ता जो हा पदार्थ जो मागवलेला आहे, हा तंदुरी वडापाव आहे. पाहू शकता किती प्रकारे असं मस्तपैकी सजवून तुम्हाला वडापाव दिलेला आहे. मडक्याच्या आतमध्ये कोळसा टाकलेला आहे जळता, आणि वरती वडापाव ठेवलेला आहे. म्हणजे कोळशाची जी वाफ ते वडापावमध्ये त्याची टेस्टचं रूपांतर होतं. मिसळ आमची आता खाऊन झालेली आहे. आता आम्ही बिल देऊन इथून आम्ही निघणार आहोत. पाहू शकता आतमध्ये कशा प्रकारे सजावट केलेली आहे. बांबूच्या लाकडांपासून भिंती तयार केलेल्या आहेत. पाहू शकता वरती पण जे छत आहे ते पण बांबूच्या लाकडांचं केलेलं आहे. सर्व जे जुन्या ज्या वस्तू जेवढ्या आहेत, ज्या गावाकडे पाहायला मिळतात, ते तुम्हाला इथे ढाब्यावरती सर्व पाहायला मिळतील. जेवढ्या अँटिक पीस जे म्हणतात ते सर्व इकडे तुम्हाला पाहायला मिळेल. इथून आता आम्ही निघतो आहे. आमच्याकडे वेळ थोडा कमी असल्यामुळे मी शॉर्टमध्ये व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. नेक्स्ट टाईम नक्कीच तुम्हाला मी प्रॉपर अशी व्हिडिओ शेतकरी ढाब्यावरची दाखवण्याचा प्रयत्न करेन. चला, इथून आता आम्ही पुढे चाललो आहोत राजोडी बीच आणि नवापूर बीचवरती. तिकडे थोडंसं टाईमपास वगैरे करणार, फिरणार. पाहू शकता तुम्ही काय सुंदर असा नेचर आहे विरारमध्ये. जो केरळाचा जो फील आहे तो तुम्हाला विरारमध्ये आल्याच्यानंतर मिळेल. असं मला असं वाटतं की मी आता केरळामध्येच आहे. केरळाचा जो नेचर आहे त्याच प्रकारे हा विरारमधील नेचर तुम्हाला पाहायला मिळेल. तुम्हाला इकडे सगळीकडे नारळीची आणि सुपारीची झाडं फक्त सगळीकडे पाहायला मिळतील, आणि फक्त हिरवंगार वातावरण तुम्हाला पाहायला मिळेल या साईडला. आणि या साईडचे जे रहिवासी लोक आहेत त्यांचे अप्रतिम बंगले तुम्हाला जे पाहायला या साईडला मिळतील. सुंदर सुंदर अशी घरं या साईडला आहेत. हा एक आहे मंथन रिसॉर्ट. तुम्हाला ह्या साईडला जास्तीत जास्त असे रिसॉर्टच तुम्हाला जास्तीत जास्त पाहायला मिळतील, आणि सुंदर असे छान छान रिसॉर्ट ह्या साईडला आहेत. इथून पुढे आहे नवापूर बीच. पाहू शकता नारळीची झाडं तुम्हाला सगळीकडे इकडे पाहायला मिळतील, आणि फक्त हिरवंगार वातावरण पाहायला मिळेल. आता आम्ही पोचलेलो आहोत नवापूर बीचवरती. काय वातावरण आहे सुंदर. नवापूर बीचला आम्ही एंट्री करत आहोत. जास्त वेळ आम्ही इकडे थांबणार नाही. थोडंसं इकडे टाईमपास वगैरे मजा मस्ती थोडंसं करणार. त्याच्यानंतर आम्हाला रिसॉर्टमध्ये थोडंसं स्विमिंग करण्यासाठी जायचं आहे. पाहू शकता इकडे कशा प्रकारचं वातावरण आहे. बीचच्या समोरच एक थोडंसं तुम्हाला हॉटेल वगैरे नाश्त्यासाठी मिळेल. आत्ता आम्ही आलेलो आहोत नवापूर बीचवरती. पाहू शकता काय वातावरण आहे. मस्त गार अशी वारा सुटलेला आहे. बीचवरती असं फक्त तुम्हाला कोणीच दिसणार नाही या साईडला. ह्या साईडला जास्तीत जास्त कोणी नसतं. फक्त आम्ही 4 जणच आहोत.
इथून आम्ही पुढे चाललो आहे राजवाडी बीचवरती. तिकडे थोडंसं राऊंड मारून येणार. तिथून आम्ही जाणार रिसॉर्टवरती. हे आहे राजवाडी बीच. इथून आम्ही आता पुढे चाललेलो आहोत ममता रिसॉर्टमध्ये. ममता रिसॉर्टमध्ये थोडंसं 1 तास आम्ही स्विमिंगची मजा घेणार आहोत. हे पहा पुढे व्हिडिओमध्ये. हा आहे ममता रिसॉर्ट. या रिसॉर्टचं थोडंसं काम काहीतरी चालू आहे, त्याच्यामुळे हा रिसॉर्ट बंदच असतो. आता आमच्या मित्राच्या ओळखीचा रिसॉर्ट असल्यामुळे आम्ही इथे फक्त 1 तास स्विमिंग करणार. पाहू शकता इकडे थोडंसं काहीतरी काम चालू आहे रिसॉर्टचं. हा हॉटेल पण आहे आणि इकडे राहण्यासाठी तुम्हाला रूम्स पण आहेत. पाहू शकता 2 मोठे मोठे पूल आहेत. कोणीच नाही ह्या रिसॉर्टमध्ये, फक्त आम्ही 4 जणच आहोत. आणि आता पोहण्याची थोडीशी 1 तास मजा घेऊ. त्याच्यानंतर आम्हाला जायचं आहे मित्राकडे चिकन वडे खाण्यासाठी. म्हणून थोडं पोटामध्ये थोडीशी स्विमिंगची मजा घेऊन थोडंसं पोट खाली करण्याचा प्रयत्न करतो आहे. चला थोडीशी स्विमिंगची मजा घेतो, बघा व्हिडिओमध्ये. स्विमिंगची मजा घेऊन झालेली आहे आणि आता आम्ही चाललेलो आहोत मित्राकडे चिकन वडे खाण्यासाठी. आमच्या मागून जो येत आहे तो आहे साईला. त्याच्या आईने चिकन वडे आमच्यासाठी खास बनवलेले आहेत आणि निघालो आहोत त्याच्या घरी. अरे पोट जाम होणार रे बाबा. जोम कसा होणार रे, थोडा मिनिट पोट खाली होतो. हा जो आम्ही आता चाललेलो आहोत तो आहे विरार ईस्टचा ब्रिज. पाहू शकता विरार ईस्ट. ह्या ब्रिजवरून पुढे आम्ही ब्रिज उतरल्याच्या नंतर तिथे आम्हाला हा माझा मित्र जो आहे तो मला तिथे सोडेल. या मित्राचं थोडंसं काहीतरी इम्पॉर्टंट काम आलं आहे त्याच्या घरी, म्हणून त्याला वापस रिटर्न जायला लागते. नंतर परत जो माझा मित्र आहे तो मला तिथून पिकअप करेल. मग आम्ही 3 जण त्याच्या घरी जाऊ. इथून विरार ईस्टचं सुंदर असं दृश्य तुम्हाला या ब्रिजवरून पाहायला मिळेल. मला वाटतं हा विरारचा एकच ब्रिज असा आहे जो आता तयार आहे.
तसं म्हणाल तर विरारमध्ये येणं जाणं आमचं जरा कमीच असतं या साईडला. मी आहे राहायला सांताक्रूजमध्ये मुंबईला, त्याच्यामुळे विरारचं रोड वगैरे जे येणं जाणं जे आहे ते आम्हाला थोडंसं माहिती नाही आहे इकडचं काय ते. आणि आता वापस आम्हाला ट्रिपल शीट जायला लागणार आहे, कारण हा मित्र चाललेला आहे त्याच्या घरी वापस, काहीतरी त्याचं थोडंसं काम आल्यामुळे. आणि चिकन वडे पण आम्ही तिघंजणच खाणार. चौघजणांना आम्हाला बोलवलं होतं जेवणासाठी, पण त्याला जावं लागतं. इथे माझं पहिलं दुकान लावलं, इथे पहिलं होतं कॉर्नरला. हा तिथे लावतो, आणि इथे माझं होतं अशीच गाडी होती ती विकली. त्यानंतर मग इथे गाला एवढा बाहेर काढतो. विरार ईस्टचा हा एरिया आहे. आम्ही आता पोचलो मित्राच्या घराकडे. इथून खाली चाललो आहे. इथेच राहतो आमचा मित्र. फायनली आम्ही पोचलेलो आहोत मित्राच्या एरियामध्ये. जाऊन मस्तपैकी जेवणावरती चिकन वड्यावरती ताव मारणार. तिघांना पण आम्हाला भूक लागलेली आहे जाम. एक तास आम्ही खूप एन्जॉय केला स्विमिंग पूलमध्ये. ही आहे मित्राची चाल. आणि पहिलंच जे घर आहे ते मित्राचं, हे जे घर आहे ते मित्राचं. फायनली आम्ही पोचलेलो आहोत. चावत नाही ना? तिघांना पण आम्हाला जाम भूक लागलेली असल्यामुळे आम्ही पहिलं जेवायला बसलो. मस्तपैकी गरम गरम चिकन वडे. तुमच्या पण तोंडाला पाणी सुटलेलं असेल बघूनच. चिकन वडे म्हटल्यावरती सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटतं. चला या सर्वांनी चिकन वडे खायला. पोटभर आमचं आता जेवण झालेलं आहे. आता आम्ही थोडंसं टाईमपास करतोय दुकानात, आणि आम्ही थोड्या वेळातच वापस रिटर्न घरी निघू. नेक्स्ट टाईम नक्कीच तुम्हाला विरारमध्ये नवीन नवीन व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करू. आता आम्ही निघतोय, 4:30ची ट्रेन आहे. मित्र आम्हाला बाईकवरती स्टेशनला ड्रॉप करतोय. चला बाय मित्रांनो. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. धन्यवाद.